अहिल्यादेवी यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता याप्रमाणेच राज्य केलं। याचबरोबर अनेक देवळांच्या त्या आश्रयदात्या होत्या। याचबरोबर अन्नछत्रांची सुद्धा सेवा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले आणि या अन्नछत्रासाठी सुद्धा त्यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे, असं प्रतिपादन सुशांत देवी माता यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलंय। अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या। त्यांनी जगभरात अनेक हिंदू मंदिर आणि नदीघाट बांधले। एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी औद्योगिक धरण, अखिल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला। सर्व धर्म समभावाचा आदर्श मिरवत मंदिरे, मशिदी, दर्गे, विहारे बांधली। सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांनी कार्य मोठं होतं। जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलं जातं ते काम लोकमाता अहिल्यादेवींनी केलं। आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्यादेवींनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केलं, असे आशीर्वाद श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी यांनी भवानीपेठ गोंगडे वस्ती येथील धनगर समाज संघटना आयोजित कार्यक्रमात केलं। दरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरातील श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं जयंती उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी, जुळे सोलापूर येथील श्री सद्गुरू सिद्धारूढ मठाचे सुशांत देवी माता मंडळाचे आधारस्तंभ, माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष अमर हळळी, साहेबांना मुडल, बसवराज जाटगल, मुदका करली आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालं। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय कोळी यांनी केलं तर आभार बिपिन पाटील यांनी मानले। प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती परशिवन परावतारी जगद्गुरु जगद्वंद्या दर्शे सत्स्वरूपरू अनंत कल्याण गुणगण समन्वितरू ಶ್ರೋತ್ರಿಯ ಬ್ರಹ್ಮನಿಷ್ಠ ಜ್ಞಾನಯೋಗಿ ಸದ್ಗುರುಗಳನ್ನ ನಮ್ಮಡೆಯಾರವಿದ್ದಲ್ಲಿ ಅಹಿಲ್ಯಾದೇವಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರ ಚರಣಕ್ಕೂ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾದ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಗುರು ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಮೌನಯೋಗಿ ಗುರುನಾಥಾರೂಢರಿಗೂ ಸದ್ಗುರು ರೇವಣಸಿದ್ಧ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಮಠ ಓಂಕಾರ ಆಶ್ರಮದ ಮಠಾಧಿಪತಿಗಳಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೋತ್ರಿಯ ಬ್ರಹ್ಮನಿಷ್ಠ ಸುಶಾಂತ ದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಚರಣಕ್ಕೂ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾದ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಸದಾ ಯಾವತ್ತು ಸುರೇಶ್ ಅಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಆಯೋಜಕರಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಈ ನಗರದ ನಗರಸೇವಕ ಕರ್ಲೆ ಅವರು ಕೆಲವೇ ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಅವರು ಲಿಂಗೈಕ್ಯ ಆದರು। ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಭಗವಂತನ ಚರಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ರಹವಾಸಿಯಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಶರಣು ಶರಣೆಯರೇ, ತಮ್ಮಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಸದಾ ಯಾವತ್ತು ನಮಸ್ಕಾರಗಳು।